मी कोणीही नव्हते रे, भीक मागत होते, मला गाणं म्हणता येत होतं. मी जगले, तुम्ही जगा बेटा. मी माझ्या जगण्याचं प्रदर्शन नाही करत, पण मी जगू शकते, तुम्ही का नाही? 20 वर्षाची मुलगी नवऱ्याने दगड मारून हाकललेली, नात्या गोत्याने हाकलली, सख्या आईने हाकलली मला. सख्खी आई, सावत्र नाही. माझ्यासाठी कळवणारा माझा बाप अगोदरच देवाघरी गेला होता. एकच होता माझा बाप माझ्यासाठी विचार करणारा. देवाने त्यांनी पहिलेच उचलून नेलं. 20 वर्षाची मुलगी, 10 दिवसाचं बाळ, गोठ्यात बाळाला जन्म दिला. कारण त्याच गाईचं शेणखत मिळावं म्हणून मी लढा दिला होता आणि मला न्याय मिळाला होता. त्यावेळेस वर्धेला रंगनाथन कलेक्टर होते, ठकेकर DFO होते. मला नावानिशी आठवतं. रंगनाथन कलेक्टरने मला न्याय दिला. मला शेणखत मिळालं, कारण मला मजुरी पण मिळायची नाही. आम्ही गोळा केलेलं शेणखत सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंट घेऊन जायचं. अरे तुमच्या रोडवर मुरुम टाकतो तो मजुरी देता, आम्हाला शेण काढायची मजुरी द्या ना. कारण आमच्या गाई आमच्या नव्हत्या, बाहेर गावाच्या आणायच्या ना. महिन्याला 1 रुपया मिळायचा. नवऱ्याने दिवसभर गाई वळायच्या आणि दिवसभर शेण काढायचं. नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमीठ नको का? हे मी रंगनाथन कलेक्टरला पटवून दिलं. त्यांना ते पटलं. मला जय मिळाला. बोलो सिंधुताई सपकाळ की जय म्हणून लोकांनी ट्रक भरले. पण बाबा चांगलं करताना वाईट पण होतं. अरे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मी मोडली. एकाचं वाईट झालं रे, कारण त्याला सरकारी शेती मिळालेली आणि ती शेती माझ्या बापाची होती. कारण जे माझं सासर तेच माझी जन्मभूमी. त्यांनी खूप माझ्या वडिलाला त्रास दिला म्हणून माझ्या वडिलांनी गाव सोडलं. वर्धेजवळ पिंपरी मेघेला आले. पण माझा जन्म तिथला सुद्धा, जिथे मी सासरी नांदायला गेले. त्याला वाटलं परंपरेचा लिलाव ही एक बाई सोडते, 20 वर्षाची पोरगी उद्याला माझं शेत पण घेऊ शकते, कारण माझ्या बापाचं रेकॉर्ड होतं तिथे. मग काय करणार? बाईला खतम करायचे किती सोपी इलाज आहे रे. कितीही चांगली बाई असू द्या, जर एखाद्या फडतूसनं म्हटली ना किती बच्चलं नाही, संपली रे बाई, खून झाला तिचा, खत्तम, मेली, जिवंत मेली. त्याने एकच केलं. मी 9 महिन्याचे गरोदर होते. त्यांनी माझ्या पतीला सांगितलं, अरे काय आनंदात जायचंय का, बायको गरोदर आहे, ते तुझं नाही माझं आहे, माझं आहे ते तुझं नाही. कुठला नवरा दारात घेणार मला? नवऱ्याने ढोरासारखं हाणलं, बेहोश झाले. 9 महिन्याची गर्भवती, पोटावर लाथा मारल्या. त्यांना वाटलं मी मेले. मी मेले नव्हते, बेहोश होते. मला ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं. दगडाला घासून घासून माझ्या पाठीला रक्त लागलं होतं, ब्लाऊज फाटलं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या. माझ्या अंगावरून गायी पळावून मी मरावं म्हणून. पण खरं सांगू का, देव तरी त्याला कोण मारी रे. त्याच गायीतली एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायींना हाकलत होती, आवाज करणे का नाही इधर आने काच नाही. काय रे, एक गाय त्या गायीतली माझ्या अंगावर उभी होती, सगळ्या गायींना हाकलत होती, हमरून हमरून मला उठवत होती. मला बेहोशीत बाळ झालं होतं बेटा. गायीच्या हंबरण्यानं मला जाग आला, डोळे उघडले. बापरे, एक गाय माझ्या अंगावर उभी आहे, हमरून हमरून मला उठवते. मला आणि माझ्या बाळाला पोटाखाली घेतलंय, पण मला माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. पण सगळ्या गायी पळतायत. ती गायींना पण हाकलते, माझ्या जवळ येऊ देत नाही, मला पण उठवते. आकांत चालू होता तिचा. मी कशी तरी तिच्या अंगाखालून बाहेर पडले, तिचा गळ्यात धरून रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस ग, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही आणि तुझाही वंश सांभाळेल. म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे, पण 200 म्हणजे 350 गायची मी आई आहे. माझ्याकडे दुधाच्या गायी नाही, हळदी कुंकू लावून हाकललेल्या गायी आहेत, मी त्यांची आई आहे बेटा. या घटनेने मी चालायला लागले माझे बाळ. अजून एक लक्षात ठेवा, किती संकट आलं ना त्या संकटावर पाय देऊन उभं राहा. संकटाची उंची कमी होते ना आपल्याला श्वास घेता येते बेटा. माझ्या संकटाला पारावारच नव्हता. मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची, रात्री स्टेशनवर असायची, मला घरच नव्हतं. आणि फेकून दिलेल्या बाईला कोण दारात घेणार रे. अंगाला पाणी नाही, डोक्याला फणी नाही, डोक्यावर पातळ फाटलेलं, भिकारी रे भिकारी. कोण म्हणणार माझ्या घरी आहे. मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची, रात्री रेल्वे स्टेशनवर राहायची. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीसी. त्यांनी मला सारखं हाकलायचं, अरे ए बाई उतरो, तिकीट नाही, तिकीट विदाउट तिकीट, हा बाबा उतरो नीचे, उतरो नीचे. अरे उतरो तो उतरो, दुसरीकडे आपल्या बापाची ये नाही तो और सही जा. मी गाड्या बदलल्या,
जिंदगी नाही बदलू दिली. आणि रात्री मी स्टेशनवर असायची आणि मी रेल्वेत गाणं गायची बेटा. रेल्वेत गल ठोकळांचं गाणं गायची मी रेल्वेत. 20 वर्षाची मुलगी, डोक्यावर फाटलेलं पातळ, अंगाला गाठी पाडलेल्या पातळाला 10 दिवसाचं बाळ पदरात गुंडाळलेलं, आणि मी रेल्वेत गाणं गायची. गल ठोकळांचं गाणं. ह्या दिनेची की वये उद्या काही, भिक्षा वाढा माई, मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला, 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. शिळ द्या, उरलेलं द्या, भाकरी द्या ना. ओल्या बाळंतींना भूक कशी लागते ते मला विचारा. लोक मला भाकरी द्यायची, मी रात्रीला स्टेशनवर उतरायची. दुःख कसं असतं बेटा, दुःख दुःखांपर्यंत जाते रे, येते पाहिजे जातीचे. आणि मी रात्री बघायची, अरे मला जास्त भाकरी मिळाली, माझी कीवाली लोकांना दया आली, ह्या भिकाऱ्यांना नाही मिळाली. मग मी एक करायची, वाटून खायची. सगळ्या भिकाऱ्यांना सांगायची मजूर भाकरी आहे बरं का, आपण जेवू बरं का. कारण मी त्यांना भाकरी खायला दिलं तर त्यांच्या मनात माझ्याविषयी वाईट विचार येणार नाही ना. वाचवायचं तर किती वाचवायचं स्वतःला. मी भिकाऱ्यांना खायला द्यायची, आम्ही सगळ्यांनी जेवण करायचं, भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं. आमच्या देशाचे भिकारी सुद्धा मनस्किन्यान होते लेकरा, भिकारी सुद्धा मनस्किन्यान होते. पण व्हायचं काय माहिती का, ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे, मी डुप्लिकेट भिकारी, मला झोपच यायची नाही ना. मग रात्री भीती वाटायची, अब क्या होगा सिद्धताई सबका. मग मला एकच ठिकाण माहिती होतं, स्मशान. कारण मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री कोणी मेलं तर म्हणतात झाकून ठेवा, उद्या सकाळी नेऊ. रात्री कोणी स्मशानात जात नाही, भूताच्या भीतीनं कोणी येत नाही. आणि मला जर कोणी पाहिलं मशानात तर ते बोंबलतच पडायचं, भूत भूत. अरे ओरिजिनल भूत तर मीच असायची ना. स्मशानात राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी. एक दिवस बाळाला बरं नव्हतं बेटा, त्या दिवशी माझं बाळ 16 दिवसाचं होतं. आणि स्मशानात गेले रे, प्रेत जळत होता. लई भूक लागली होती बेटा. रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते रे. दगड चावायचं सामर्थ्य नव्हतं बाळ. म्हणून एक लक्षात ठेवा, सगळ्यात वाईट काय असेल तर पोटाची भूक आहे बेटा. मग मी काय केलं माहिती आहे का, प्रेत जळते, उजेड कमी कमी व्हायला लागला, अंधार पडायला लागला, प्रेताचा उजेड जास्त वाढला आणि मी रडत होते. माझ्या बाळाला त्या दिवशी ताप आला होता, 16 दिवसाचं बाळ रे. आणि मी रडत होते, पश्चाताप झाला होता आयुष्याचा. रडत होते, मला कोणी नाही, माझजवळ काही पण नाही, मला मरायचंय. मला मरणाचे प्रयोग 3 केले पण सक्सेस आत्महत्या. मला मरायचंय, मला मरायचंय, मला कोणी पण नाही, मला आता जगायचं नाहीये. मी नुसती रडत होते जोर जोरात. तिथं कोण ऐकायला येणार आहे, कोणाच्या बापाचं घेणं देणं आहे. आणि मी रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मला मरायचंय. देव तरी त्याला कोण मारेन. माझ्या लक्षात आलं, कोणीतरी टाकलेलं पीठ माझ्याकडे उडत येते. खराब झालेलं होतं थोडं. अरे पीठ आहे, पण काय करू शकते मी, मजूर ताट नाही, वाटी नाही, प्याला नाही, ग्लास नाही, काय नाही, काय करू. पण डोकं होतं. मी झाडावर चढून पानं तोडले. मला झाडाबिडावर चढता येते बरं का, मी जंगली जनावरच आहे रे. मी झाडावर चढून पानं तोडले, त्यावर ते पीठ टाकलं, फुटक्या मडक्यातलं पाणी टाकलं, तळहात एवढी भाकरी झाली. जळणाऱ्या प्रेतावर भाकरी शेकली, कटाकट्टा तोडून खाल्ली. पाणी पण पिले मडक्यातलं गोटभर. नंतर मला फार भीती वाटायला लागली. पहिल्या दिवस होता भीतीचा, कारण गावाचे कुत्रे त्या दिवशी विचित्र किंचाळत होते, घुबड जोरात भुकत होतं, सगळे पक्षी अगदी तालात ओरडत होते, रातकिड्यांनी सूर धरला होता. आणि मला सारखं वाटत होतं, एवढं भयान मला कधी वाटलं नाही स्मशानात राहून. आज हे सगळे मला विचारतात की टाकलेलं पीठ खायचा अधिकार आमचा, तू अजून मेली नाहीस, आमचा कायदा भंग झाला. ते सगळे मला जाब विचारतायत असं वाटलं. आणि मी जोरजोरात रडायला लागले, मला कोणी नाही, माझजवळ काय पण नाही, मला आता मरायचंय, मला आता मरायचंय, मला नाही जगायचंय. आणि आतून आवाज आला, चुकते सिंधुताई सपकाळ, सगळ्यांना जळून मरायचं आहे, मातीत जायचं आहे ग. तुझं कलेवर घे खांद्यावरनं चल पुढे, कारण कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जब सरेंगे तब मरेंगे ऐसा तय कर और मरने वाले के लिए जीना सीख. उठ. आणि मी उठले. पहिल्यांदा मी स्मशान सोडलं, परत स्मशानात गेलं नाही बाळ.
आणि मग मी विचार करायला लागले माझी कोणाला गरज आहे, मी कुठे जाऊ. नंतर एकच, कुठेही भजन चालू असेल की मी जायची. मला भजन म्हणता यायचं रे. तेव्हा भजन म्हटलं की भोजन मिळालं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा. आणि तुमच्या कॉलेजने माझ्या लेकराला जेवायला 1 लाख ऑनलाईन पाठवले रे. क्या कॉलेज आहे रे. ऑनलाईन आले, कार्डाने खाऊन पण टाकले. एक लक्षात ठेवा बेटा, मी जगले, तुम्ही जगा बाळ. संकटाचा मुकाबला करा रे. मी चालता चालता, खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मला राग आला होता बाबा. मी सगळ्यात जास्त भीक कर्नाटकात मागितली. रेल्वे कुठं पण जायची, मी तिथे पण विदाऊट तिकीट. मी कर्नाटकात भीक मागितली म्हणून मला कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला. अरे सिद्धरामय्यांच्या हस्ते भिकेचे पण पुरस्कार मिळायला लागले. क्या क्वालिटी बदल गई रे मेरी भी. पण तेव्हा बेटा रात्री कुठेही भजन चालू असेल तिथे मी जायची. ह्या घटनेने मी समाजसेवक झाले बरं का. आता मी सांगताना या घटनेने मी समाजसेवक झाले. कुठे मी बघायची रात्री. आणि खेड्यापाड्यात भजन बिजन चालू असते ना, मग नाही का अगदी टाळ बीळ वाजवत होते पोरं. मी असं कानोसा घ्यायची रात्री, कुठे भजन चालू आहे मी तिथे जायची. त्या भजनवाल्याला म्हणायची बाबा एक गाणं म्हणू का देवाचं. आता माझा अवतार कसा, डोक्याला पाणी नाही, फणी नाही, अंगाला पातळ आहे पण ते फाटलेलं आहे. मशानातले कपडे आणून मी घालायचे. म्हाताऱ्या माणसांचे पातळ बित्र फेकून देतात लोक, मी ते आणायचे. मला कोण इज्जत देणार. मी त्यांना म्हणायचे एक गाणं म्हणू का. ते म्हणायचे बाई मागं सरक. आता म्हणू का. मध्ये मध्ये करायचं नाही. आता म्हणू का. आता म्हणू का. एखादं म्हणायचं म्हणू दे ना बे, म्हणू का म्हणू का. आणि मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन म्हणायची जेवणासाठी, भाकरीसाठी. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. कुठे आहे तो देव. घाबरले दिन जन सार, अन्ना विनम्रती बिचार. आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. गाणं संपल्यावर लोक मला आग्रह करू करू खाऊ घालायला लागले रे. भजनवाली बाई. मी पण व्याजासकट खाल्लं. आणि कल की बात खुदा के हात, थोडस बांधून पण घेतलं. तिसरा टप्पा मरणाचा, बांधून पण घेतलं. नाही, त्याच्या अगोदरचा एक टप्पा होता मरणाचा. एक दिवस सगळे भिकारी झोपले होते आणि मला झोप येत नव्हती आणि भीती वाटत होती. मी ठरवलं मरायचं. हा टप्पा तिसरा आहे, दुसरा सांगते. आणि मी त्या दिवशी मी भिकाऱ्यांना जेवायला नाही दिलं. म्हटलं पुण्य बिन्य नको, मरायचं आहे आज. आणि मी मरायचं ठरवलं. सगळे भिकारी माझ्याकडे टुकटुक पाहत होते. मी खात होते तरी संपत नव्हतं. अरे कारण मरायचंच आहे ना, कशाला पुण्य. आणि रात्री मी उरलेली भाकरी सोबत बांधून घेतली. मरायला जाताना, खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे. पण समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे. मला त्या दिवशी कळायला भूक नसो पण शिदोरी असो. मी भाकरी बांधून घेतली आणि मरायला निघाले. चालता चालता अंधारातून मरायचं. आता स्टेशनवर रेल्वेच्या खाली उडी मारायची. जायच्या अगोदरच अंधारामध्ये एक भिकारी रडत होता. प्रचंड आजारी होता, भयानक ताप होता. भिकारी रे. आणि रडता रडता तो बोलत होता, बाबा मी आता मरणार आहे बाबा, मला कोणी कोणी नाही बाबा, मी मरणार आहे बाबा, मला तहान लागली बाबा, मरताना कोणी आहे रे बाबा, एक घूट पाणी माझ्या तोंडात टाका रे बाबा, मी मरणार आहे बाबा आता. अरे मी भाकरी घेऊन मरायला चालले आणि तो मरताना पाणी मागतो. थोडंसं पुण्य करून मरू ना. मनाने कल दिला. मी त्याच्याजवळ गेले, त्याला उठून बसवलं. माझ्या हाताला चटके लागले रे, एवढा ताप. आणि मी त्याला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी त्याला बारीक बारीक भाकरी करून खाऊ घातली, पाणी पाजलं आणि ते मेलच नाही की नाही. ते माझ्याकडे बघून नमस्कार म्हणत होतं, अन्नदाता सुखी भाव. खाडकन बनत विचारायला, गलती कर रे सिंधुताई, तो तुला अन्नदाता सुखी भाऊ म्हणतो, तू मरते. अरे हॅट, मरणं कॅन्सर. हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा, मी राष्ट्रसंतांचं भजन म्हटलं, मला खायला मिळालं. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. काळजातून स्वर निघत होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
घाबरले दिन जन सारे, अन्ना विना मरती बिचारे, आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ, झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. आणि गाणं म्हटलं, लोकांनी मला जेवायला पण दिलं. मी 4 चपात्या बांधून पण घेतल्या, कल की बात खुदा घ्याल. आणि कुठेतरी रात्र काढवली. मला बाहेर भाकरी बिकरी मिळायच्या, पण माझ्या घरी थांबसं कुणी म्हणायचं नाही रे. भिकारीन बाईला कोणी घरी ठेवत नाही बेटा. आणि वय 20 वर्षाचा ना, बायाच माझा राग जास्त करायच्या माणसापेक्षा. जर एखाद्या माणसाने म्हटलं ना की अगं ती भिकारीन आली आहे, थोडीशी चपाती दे ना, बायको म्हणायची का बरं, तुम्हाला पोळकायला काही संबंध नाही का, टिम्म रिकाम्या जागा भरा. बाय हो, मोठं मन करा बेटा. आणि मी रात्री खाल्लं, भाकरी जवळ घेतली, रात्र कुठेतरी घालवली, काढली अंधारामध्ये. मन मंदिरा गजर भक्तीचा